भरकटणाऱ्या मनाला काबूत ठेवण्यासाठी भगवान बुद्धांचे विचार व त्यांनी सांगितलेल्या विपश्यनेशिवाय अन्य दुसरा मार्ग नाही। तेव्हा सुखी जीवन जगण्यासाठी उपासकांनी अनापान ध्यान साधना करणे आवश्यक आहे, असे मत भिक्खू पयारतन थेरो यांनी नांदेड येथील सहयोगनगर येथे आयोजित एकदिवसीय विपश्यना ध्यान साधना शिबिरात व्यक्त केले। शिबिराचा यशस्वीतेकरिता धम्मसेवक राहुल कोकरे व साहेबराव पुणगे यांनी सहकार्य केले। शिबिरात उपासक उपासिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला। भगवान तथागत बुद्धांच्या वेळेस अनेक भिक्षू विपसना साधना करीत होते। नाना प्रकारच्या दुःखातून बाहेर येण्यासाठी विपसना हा एकमेव मार्ग आहे। कारण विपसना केल्याच्या नंतर मनामध्ये चालणारे अनेक प्रकारचे विकार हे सारे विपसनेने निघून जातात। कारण विपसना म्हणजेच विशेष प्रकारे आपल्या स्वतःला पाहणे। कारण कुठं पाहणे तर आपल्या स्वतःच्या चित्तामध्ये कुठं राग, द्वेष, लोभ, ईर्ष्या, अहंकार, मीपणा असे नाना प्रकारचे विकार कुठे उत्पन्न होतात हे विपसनेद्वारे कळते। अन्यथा एरी आपण बाह्य जगताकडे पाहत असताना आपल्याला कधीही आपल्या अंतर्मनामध्ये काय चाललं हे कळणार नाही। म्हणून विपसना असं एक माध्यम आहे की विपसनेच्या माध्यमातून स्वतः पाहून मनुष्य स्वतः निर्मळ बनतो। स्वतः त्याचं चित्त जर निर्मळ बनलं तर तो इतरांना तशा प्रकारचा निर्मळ धम्म किंवा निर्मळ त्याची सर्वच त्याची वर्तणूक, त्याची वागणूक सर्व काही सुधरून जाईल। आणि एक समाज सुधारवण्यासाठी, समाजाला योग्य दिशेने नेण्यासाठी भगवान बुद्धांनी विपसना हा मार्ग सांगितला। म्हणजेच मन प्रमुख आहे। भगवान बुद्धांनी सांगत असताना सांगितलं की मनोपुबंगमा धम्मा मनोसेठा मनोया। मन प्रमुख आहे, मन प्रधान आहे। मनच सर्व गोष्टीवर अंमल चालवते आणि म्हणून मनाला काबूत करण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय नाही। आनापान सतीपासून, आनापान म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावर जर आपण लक्ष ठेवत असू तर आपलं इकडे तिकडे भटकणारं मन, नाना प्रकारच्या विचारामध्ये राहणारं मन, कधी भूतकाळातले विचार तर कधी भविष्यकाळातले विचार, या सर्व भूतकाळातल्या भविष्यकाळातल्या विचारांना आपल्याला वर्तमान काळामध्ये आणायचं आहे। आणि वर्तमान काळामध्ये आणायचा असेल तर आनापान साधना, आनापान करता करता प्रत्येक मनुष्य आपल्या स्वतःला, आपल्या मनाला म्हणजे इकडे तिकडे भटकणाऱ्या मनाला शांत करू शकेल, एकाग्र करू शकेल। तेव्हाच खऱ्या अर्थाने तो मनुष्य आपल्या मनाला निर्मळ बनवू शकेल आणि त्याला खऱ्या अर्थाने त्याचं जीवन सार्थक झालं असं त्याला वाटत राहील। म्हणून बुद्धांनी जे सांगितलेलं आहे विपसना करणे, समाधीचा मार्ग, तो अतिशय महत्त्वाचा आहे। जो व्यक्ती शीलाचं पालन करतो तोच व्यक्ती समाधीचा अभ्यास करू शकतो, आपल्या मनाला निर्मळ करू शकतो। त्याच व्यक्तीला प्रज्ञा प्राप्त होऊ शकते। म्हणजे जीवन जगण्याचं, शहाणपणाने जीवन जगण्याचा मार्ग त्यालाच कळतो जे शील समाधी प्रज्ञा मार्गावर आरूढ आहे। आणि असा सुंदर भगवंतांनी हा विपसनेचा मार्ग सांगून सुद्धा अनेक लोकांना ते न जमल्यामुळे अनेक लोक या मार्गाकडे वळत नाहीत। दुर्दैवाने या भारत देशामध्ये तथागत भगवान बुद्धांच्या धम्मचक्र प्रवर्तनानंतर काही वर्षापर्यंत धम्म राहिला आणि नंतर हळूहळू तो लोप पावला। शुद्ध विपसना साधना हा जो काही संस्कार आहे, विपसना साधनेचा जो काही सुंदररित्या संस्कार आहे तो पुन्हा एकदा आपल्याला सुंदररित्या शिकता येते। प्रत्येकाला, प्रत्येक मनुष्यासाठी आहे, कोणत्या जाती धर्म पंथाच्या मनुष्यासाठी नाही, प्रत्येक मनुष्यासाठी हा तथागतांचा धम्म आहे। सर्वांनी या धम्मामध्ये येऊन सर्वांनी आपलं कल्याण करून घ्यावं, मंगल करून घ्यावं। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल।